मित्रांनो नमस्कार. आज आपण आहे ना पुन्हा युज्ड कारचा शोध घेत आलेलो आहोत एका महत्त्वाच्या शहरामध्ये. हे महत्त्वाचं शहर पुण्यापासून 100 किलोमीटरवर आहे, नाशिक पासून 100 किलोमीटरवर आहे, नगर पासून 100 किलोमीटरवर आहे आणि कल्याण पासूनही 100 किलोमीटरवर आहे. अशा शहरामध्ये म्हणजे आज आपण युज्ड कारचा शोध घेत आलेलो आहोत आळे फाट्यामध्ये. आळे फाट्यामध्ये आज आपण आलेलो आहोत गांधी मोटर्स मध्ये. गांधी मोटर्सचे ओनर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्ते. आमच्या चॅनल मध्ये सगळ्यात पहिले आपलं स्वागत करतो. सर आज आपण युज्ड कारचा स्टॉक पाहणार आहोत. तर आपल्याकडे सर सगळ्यात पहिली सांगा, आपलं जे दुकान आहे याची अजून कुठे इतरत्र ब्रांच आहे का? नाही, आता सध्या तरी इथे एकच आहे, आपलं एकच ब्रांच आहे. मित्रांनो गांधी मोटर्स आळे फाट्यामध्ये, जो आळे फाट्याचा चाळकवाडीचा टोल नाका आहे त्याच्या जस्ट अलीकडे तुम्हाला गांधी मोटर्स पाहायला मिळेल. तुम्ही मॅपवर देखील सर्च केलं तरी तुम्हाला मिळणार आहे. तर सर एक गोष्ट आमच्या ऑडियन्सला सांगा, आपल्याकडे कुठकुठल्या रेंजच्या गाड्या अवेलेबल असतात? आपल्याकडे कार सेगमेंट मध्ये ऑल टाइप्स ऑफ व्हेकल असतात. पॅसेंजर सेगमेंट मध्ये सगळ्या प्रकारच्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे. सर कमर्शियल व्हेकल आपल्याकडे आहेत का? कमर्शियल नाही करत आपण सध्या, आपण फक्त पॅसेंजर व्हेकल मध्ये डील करतो. मित्रांनो आज आपल्याला आहे ना सगळ्यात जास्त ज्या डिमांडेड गाड्या असतात MH14 आणि MH12 पासिंग मध्ये, म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये ज्या गाड्या डिमांडेड असतात, सेलेरिओ, वॅगनर, क्रेटा, अशा खूप गाड्यांचा स्टॉक मी तुम्हाला इथे दाखवणार आहोत. तर आता आहे ना तुम्हाला इन डिटेल ज्या गाड्या आमच्याकडे आता इथे अवेलेबल आहोत त्या सगळ्या इथे दाखवू. आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, तुम्ही कुठलीही युज्ड कार घेत असाल, प्रत्येकाला मनामध्ये शंका असते जी गाडी आपण घेतोय ती प्रॉपर आहे किंवा नाही. तर मित्रांनो तुम्हाला चॅनल तर्फे एक सुविधा अवेलेबल आहे. कुठलीही गाडी घेण्याआधी तुम्ही पूर्णपणे कम्प्युटरवर ती गाडी चेक करून घेऊ शकतात. ज्या गाड्या उघड्या, म्हणजे जे आपल्याला विकर उघड्या डोळ्यांनी दिसत नाही किंवा जे प्रॉब्लेम उघड्या डोळ्यांनी तुम्हाला दिसून येत नाही, ते तुम्हाला पूर्ण आम्ही कम्प्युटरवर स्कॅनिंग करून देऊ शकतो. सर पण इथे आहेत. सर जर समजा कुठल्याही कस्टमरने डिमांड केली तर आपण त्याला ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. आणि तुम्ही कुठली गाडी ते पूर्ण चेक करून घेऊ शकता. जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल युज्ड कार, तुम्हाला गांधी मोटर्सचा ऍड्रेस इथे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सरांचा नंबर इथे तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होतोय, तुम्ही तिथून पाहू शकतात. आणि आता आहे ना आपल्याकडे जो स्टॉक आहे तो आपण सगळ्यात पहिली पाहून घेऊ. तर सर आज सगळ्यात पहिली गाडी कुठली आपली? आपल्याकडे ब्रेझा आहे, मारुतीची ब्रेझा डिझेल कार आहे. ZDI व्हेरियंट आहे त्याचं. ZDI म्हणजे टॉप मॉडेल मध्ये ही गाडी आहे. सेकंड टॉप एंड मॉडेल येतं, ZDI प्लस टॉप एंड येतं. ही ZDI आहे. 54,000 किलोमीटर चाललेली आहे. फर्स्ट हँड मध्ये सर्टिफाईड गाडी आहे. ओके सर, या गाडीचं रनिंग 54,000 झालंय. गाडीचे ओनर किती आहेत सर? फर्स्ट ओनर आहे गाडी, सिंगल ओनर गाडी आहे. आणि सर मॉडेल केव्हाच आहे गाडी? 2016चं मॉडेल. 2016 ची ब्रेझा ZDI सिंगल ओनर गाडी, 54,000 किलोमीटर रनिंग झालंय. सर काय प्राइस कोट करतात आपण या गाडीला? या गाडीची 8,40,000 रुपये कोट करतोय. 8,40,000 रुपये. त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून डील करू शकतो. ओके, प्राइस निगोशिएबल असणार आहे. 8,40,000 रुपयामध्ये 2016 ची ब्रेझा ZDI 54,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालंय. सिंगल ओनर गाडी आहे. बरोबर. ओके सर, आपली पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी आपली परत ब्रेझाच आहे. व्हेरियंट आहे VDI ऑप्शनल. मारुती सुझुकी ब्रेझा. एक ब्रेझा आपल्याकडे लाल कलर मध्ये आहे, दुसरी ब्रेझा आपल्याकडे व्हाईट कलर मध्ये आहे. बरोबर. 2018चं मॉडेल आहे. फर्स्ट ओनर आहे. इन्शुरन्स वगैरे क्लिअर आहेत. टायर्स वगैरे, बॅटरी नवीन टाकलेली आहे आपण त्याला. ओके सर, गाडीचं रनिंग आहे 94,000 किलोमीटर. 94,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे. सिंगल ओनर गाडी आहे सर? सिंगल ओनर, राईट. ओके सर, आणि काय प्राइस कोट करतात ते गाडी? आपण करतोय 8.25 लाख रुपये कोट. 8.25 लाख रुपयामध्ये आपल्याला मारुती सुझुकी विटारा ब्रेझा व्हाईट कलर मध्ये मिळते. गाडीचं 94,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे. सर प्राइस निगोशिएबल असणार आहे? निगोशिएबल प्राइस. सर आता आपली पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी आहे आपली हुंडाईची क्रेटा. क्रेटा डिझेल व्हेरियंट आहे. हे पण 1.4 लिटर इंजिन, त्यातलं S मॉडेल आहे. हे S मॉडेल. 2016चं मॉडेल. ही पण फर्स्ट ओनर आहे. इन्शुरन्स वगैरे सगळं चालू आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे. मायलेज वगैरे ह्या गाडीला 1.4 लिटर इंजिनला
चांगलं मायलेज आहे. साधारणपणे 20चं मायलेज आरामात Hyundai क्रेटा देऊन टाकते. 100%. ओके सर, या गाडीची काय प्राइस कोट करतात? या गाडीची आपण 9.25 लाख रुपये कोट करतो. 9.25 लाख रुपये या गाडीची प्राइस कोट करतात. सर रनिंग किती झालंय गाडीचं? 1,25,000 किलोमीटर. 1,25,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालंय. ओनर किती आहे सर गाडीचे? सिंगल ओनर गाडी. आणि सर मॉडेल 2016 ची क्रेटा. सर आता आपली पुढची गाडी कुठली राहणार आहे? मारुती सुझुकी इको. सगळ्यात जास्त ही गाडी डिमांडेड असते ट्रॅव्हलिंग साठी किंवा कुठलाही माल वाहतूक करायचा आहे तर त्याच्यासाठी ही गाडी दोन्ही कामासाठी युज होते. पॅसेंजर प्लस एखादं छोटं शॉप आहे, किराणा वगैरे मटेरियल पण आपण यात कॅरी करू शकतो, आरामात नेऊ शकतो. 5 सीटर गाडी आहे ही. 2019 चं मॉडेल आहे. बरोबर. 5 सीटर कंपनी सीएनजी आहे. कंपनी फिटेड याच्यामध्ये सीएनजी बसवलेला आहे आणि एसी आहे गाडी. ओके. 2019 चं मॉडेल. फर्स्ट स्टँड आहे. बाकी इन्शुरन्स वगैरे सगळं व्हॅलिड आहे. सिंगल ओनर गाडी. रनिंग किती झालंय सर गाडीचा? चालू झालेला आहे 84,000 किलोमीटर. 84,000 किलोमीटर. सिंगल ओनर मारुती सुझुकी इको सीएनजी मध्ये गाडी. बरोबर. तर साधारणपणे सर या गाडीची काय प्राइस कोट करतात? आपण 5.5 लाख रुपये कोट करत आहोत. 5.5 लाख रुपये या गाडीसाठी आपण प्राइस कोट करतात. प्राइस निगोशिएबल असणार आहे. ओके सर, आता आपली पुढची गाडी आहे सेलेरिओ. दाखव. सेलेरिओ 2020 चं मॉडेल आहे हे. सेलेरिओ 2020 चं मॉडेल आहे. सर किती रनिंग झालंय गाडीचं? रनिंग 42,000 किलोमीटर. 42,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे. आणि सर किती ओनर आहेत गाडीला? फर्स्ट ओनरच आहे. सिंगल ओनर गाडी. VXI सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी आहे ही पण. VXI कंपनी फिटेड सीएनजी गाडी. सर ट्रान्समिशन कुठल्या गाडीचं? मॅन्युअल ट्रान्समिशन. आणि सर काय प्राइस कोट करतात त्या गाडीला? 6 लाख रुपये कोट करत आहोत. 6 लाख रुपये आपण या गाडीसाठी प्राइस कोट करत आहात. ओके सर, आपली पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी आहे XUV 500. ओके. सर आता आपली पुढची XUV 500 असणार आहे. XUV 500 आहे. W6 व्हेरियंट आहे हे. W6 व्हेरियंट जे सगळ्यात लोअर व्हेरियंट आहे, तर सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट म्हणून ही गाडी ओळखली जाते. सर किती ओनर आहे त्या गाडीला? फर्स्ट ओनरच आहे. सिंगल ओनर. किती रनिंग झालंय सर? रनिंग याचं झालंय 1,33,000 किलोमीटर. 1,33,000 किलोमीटर. 2015 चं मॉडेल. महिंद्रा XUV 500 W6. महिंद्राची मस्त गाडी, एकदम मजबूत दणकट आणि सर म्हणू शकतो याला. काय प्राइस कोट करतात आपण या गाडीला? 7,75,000 कोट करताय. 7,75,000 मध्ये महिंद्राची XUV 500 आपण कोट करतात. ते सिंगल ओनर गाडी W6. या गाडीला प्रोजेक्टर येतात, आपण बघू शकतात व्हिडिओच्या माध्यमातून. या गाडीला आपल्याला इथे प्रोजेक्टर्स पाहायला मिळतील. सो ही गाडी आपल्याला सर कोट करतात. बरोबर. सर आता आपली पुढची गाडी आहे ही इनोवा क्रिस्टा आहे. ओके. 2020 चं मॉडेल आहे. 2.8 लिटर इंजिन जी मॉडेल आहे, त्यातलं ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे हे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये टोयोटा इनोवा क्रिस्टा जी व्हेरियंट मध्ये जी गाडी येते ती अवेलेबल होती. बरोबर. सर कधीचं मॉडेल आहे? आणि 2020 चं मॉडेल आहे. 2020 चं मॉडेल आहे. फर्स्ट ओनर आहे. सिंगल ओनर गाडी. किती रनिंग झालंय सर? झालेला आहे 40,000 किलोमीटर. 40,000 किलोमीटर या इनोवाचं रनिंग झालेलं आहे. आणि सर काय प्राइस कोट करतात आपण याची? 22 लाख रुपये कोट करत आहोत. ओके. थोडंफार निगोशिएबल करून आपल्याला डील करता येईल. ओके. 22 लाख रुपये या गाडीची प्राइस कोट करत आहेत. निगोशिएबल होऊन जाईल प्राइस मध्ये. बरोबर. चालेल. सर आता आपली पुढची गाडी कुठली आहे? आपली पुढची ही गाडी आहे होंडा मोबिलिओ. होंडाची मोबिलिओ गाडी. सर केव्हाचं मॉडेल आहे? 2016 चं मॉडेल आहे हे. 2016 चं मॉडेल आहे. डिझेल इंजिन आहे. डिझेल इंजिन. बरोबर. 7 सीटर मध्ये ज्यांना एर्टिगाला ऑप्शनल हवा आहे त्यांना ही गाडी मिळू शकते. ज्यांना 7 सीटर पाहिजे, लो बजेट मध्ये, अफोर्डेबल प्राइस मध्ये, चांगलं मायलेज, चांगलं कम्फर्ट, चांगले स्पेसिफिकेशन वगैरे आहे, ही गाडी त्यांच्यासाठी योग्य ठरू शकते. पेट्रोल इंजिन मध्ये गाडी का डिझेल इंजिन? डिझेल इंजिन मध्ये आयडिटिक इंजिन मध्ये ही गाडी अवेलेबल होती. सर गाडीचं
रनिंग झाले 1,20,000 किलोमीटर. 1,20,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालंय. सिंगल ओनर गाडी. आणि काय प्राइस आपण कोट करतो ते? 6.25 लाख रुपये कोट करतो. 6.25 लाख रुपये आपण या गाडीची प्राइस कोट करत आहोत. सर आता आपली पुढची गाडी वॅगनर आहे आपली. पुढची गाडी आहे आपली वॅगनर. सीएनजी व्हेरियंट मध्ये आहे. कंपनी फिटेड सीएनजी आहे. 2013चं मॉडेल. सिंगल ओनर आहे. किलोमीटर झालेत 1,30,000 किलोमीटर झालेत. किती किलोमीटर झाले? 1,30,000. 1,30,000 किलोमीटर. सिंगल ओनर गाडी. गाडी मेंटेन आहे. टायर्स वगैरे नवीन, बॅटरी नवीन या गाडीला सुद्धा आपण टाकलेली. बॅटरी आणि टायर या गाडीला नवीन आहे. आणि सर बॅटरीवर वॉरंटी आहे? वॉरंटी आहे. बॅटरीला वॉरंटी आहे. सर काय प्राइस कोट करतात या गाडीसाठी? 3.25 लाख रुपये कोट करतो आपण. 3.25 लाख रुपये या गाडीसाठी प्राइस कोट करतात ते. ओके सर आता आपली पुढची गाडी वॅगनारच आहे. अजून एक 2014चं मॉडेल आहे. ओके. सिंगल ओनर आहे. कंपनी फिटेड सीएनजी आहे. ओके. याचं किलोमीटर झालेलं आहे 1,26,000 किलोमीटर. 1,26,000 किलोमीटर या गाडीचं रनिंग झालेलं आहे. दोन्ही गाड्या सर आपल्याकडे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन सीएनजी दोन्ही पण आहेत. ओके. याची प्राइस आपण 3.5 लाख रुपये कोट करतो. याची प्राइस आपण 3.5 लाख रुपये कोट करतात. सर आपलं नाव काय? अभिषेक गांधी. अभिषेक गांधी सरांचं नाव आहे. सरांचा नंबर इथे स्क्रीनवर आपल्याला फ्लॅश होतोय. जर आपल्याला गाडी घ्यायची असेल सरांना आपण डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. सर आता आपली पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी आहे सेलेरिओ VXI सीएनजी मध्ये. कंपनी फिटेड सीएनजी आहे ही पण गाडी. ओके. 2017चं मॉडेल आहे. 1,25,000 किलोमीटरच्या आसपास ही पण चाललेली आहे. सिंगल ओनर आहे. त्याचे आपण प्राइस कोट करत आहोत 4.5 लाख रुपये. 4.5 लाख रुपयामध्ये सेलेरिओ आपल्याला मिळते. कंपनी फिटेड. याच्यामध्ये सीएनजी आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी आहे. 1,25,000 किलोमीटरच्या आसपास गाडीचं रनिंग झालेलं आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतात ते 4.5 लाख रुपये. ओके. सर आता आपण आपल्याकडचं जितकाही स्टॉक होता तो सगळा पाहिला आहे. तर एक गोष्ट सांगा सर, आमच्या ऑडियन्सला हा प्रश्न पडलेला असतो, युज्ड कारवर लोन होतं किंवा नाही? नक्कीच होतंय. आपण युज्ड कारवर लोन करून